ज्यावेळेस गायी ह्या डोंगरावरती किंवा शेतामध्ये चरायला जायच्या, तर ज्यावेळेस गायीचा तो चरायला जात असताना गायीचा जो शेणाचा पोटा जमिनीवरती पडलेला असतो, तर तो पोटा जर तुम्ही 15 दिवसांनी जरी तुम्ही उचलून पाहिला तर त्याच्या खाली तुम्हाला थोडासा ओलावा दिसतो. मग जे शेणखत तुम्ही एवढं गंज मारून ठेवताय, तर ते शेणखत माझ्या हिशोबाने ते प्रॉपर त्याच्यामधलं जे अपायकारक बुरशी असलेलं जे मॉइश्चर आहे ते निघत नाही. नमस्कार, माझं नाव सतीश शुक्ला, हरियाली फाउंडेशन, सुलतानपूर. बारगळ साहेबांचा मला प्रश्न होता की अद्रकसाठी जे आज समस्या शेतकऱ्यांच्या निर्माण होत आहेत आणि जी सड किंवा बाकी प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्यामध्ये ह्याच्या माध्यमातून, जैविक शेतीच्या माध्यमातून, गांडुळाच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, असाच प्रश्न होता. एकदम. तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट मी आपणास आवर्जून सांगू इच्छितो की जर आपण अद्रक पिकासाठी शेणखत वापरतोय, तर पहिली गोष्ट, शेणखत वापरत असताना आपण त्याची गुणवत्ता बघत नाही. आपण फक्त बघतो लाल चटक आहे आणि चांगलं आहे, परंतु ते कुजलेलं आहे का नाही आहे, इथून त्याची सुरुवात होते. मी मागे पण भरपूर कार्यक्रमामध्ये शेणखताचा दर्जा कसा असायला पाहिजे, कशी निवड असायला पाहिजे, अशा गोष्टी शेतकऱ्यांना सांगितलेल्या आहेत. परंतु बरेच शेतकरी काय करतात की ओलं शेणखत शेतामध्ये आणून त्याचे गंज मारून ठेवतात. ती गंज मारून ठेवल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांना बेडवरती टाकायचं असतं, तर ते लगेच टोपल्याने भरायला सुरुवात करतात आणि बेडवरती टाकतात. तर याच्यामध्ये मी तुम्हाला जुन्या काळातलं एक उदाहरण सांगतो की ज्यावेळेस गायी ह्या डोंगरावरती किंवा शेतामध्ये चरायला जायच्या, तर ज्यावेळेस गायीचा तो चरायला जात असताना गायीचा जो शेणाचा पोटा जमिनीवरती पडलेला असतो, तर तो पोटा जर तुम्ही 15 दिवसांनी जरी तुम्ही उचलून पाहिला तर त्याच्या खाली तुम्हाला थोडासा ओलावा दिसतो. मग जे शेणखत तुम्ही एवढं गंज मारून ठेवताय, तर ते शेणखत माझ्या हिशोबाने ते प्रॉपर त्याच्यामधलं जे अपायकारक बुरशी असलेलं जे मॉइश्चर आहे ते निघत नाही. तर या परिस्थितीमध्ये शेतकरी काय विचार करतो की मी 4 टन एक ट्रॉली मी शेणखत टाकलं. सरासरी मी असं, तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पहिला मुद्दा असा आहे की एक ट्रॉली जर आपण शेणखत जर घेत असू, तर एका ट्रॉलीचं वजन सरासरी 3 टन होतं. बरोबर. ओल्या शेणखताचं जे आपण शेतकऱ्याकडून जमिनीसाठी घेतो. परंतु ते शेणखत जर तुम्ही वाळवलं, तर ते पूर्ण वाळवल्याच्या नंतर ज्यावेळेस त्याच्यातला पूर्ण ओलावा निघून गेला, तर ते 3 टनाचं तुम्ही जर वजन केलं, तर ते तुम्हाला फक्त कुठेतरी 1 टन मिळते. म्हणजेच तुम्ही जे 3 टन टाकलेले ते जमिनीमध्ये किती टनाच्या स्वरूपात आलं? फक्त 1 टनाच्या स्वरूपात आलं. मग जर तुम्ही 1 टन ते टाकत असाल, तर तुम्ही 1 टन गांडूळ खत टाकलेलं कधीही सांगा. जर तुम्हाला 7,000 रुपयाची जर शेणखताची ट्रॉली मिळत असेल आणि ती सुद्धा अपायकारक बुरशी घेऊन आपल्या जमिनीमध्ये येत असेल, तर त्याच ठिकाणी जर तुम्ही 1 टन जर गांडूळ खत जर तुम्ही वापरलं, तर ते माझ्या मते जमिनीमध्ये गांडुळाची संख्या पण वाढेल, जमीन भुसभुशीत करण्यासाठी गांडुळाची मदत पण होईल, पिकामध्ये जमिनीमध्ये जो प्राणवायू आवश्यक आहे ते प्राणवायूची सुद्धा उपलब्धता चांगली होईल. प्राणवायू हे सगळ्या गोष्टी जमिनीमध्ये झाल्याच्या नंतर थोडक्यात आपली जमीन त्यावेळेस सुपीक होईल. तर सुपीक झाल्याच्या नंतर जमिनीमध्ये जे मुळाचं जे संख्या आहे ती वाढणार. मुळाची संख्या वाढली तर साहजिक आपटेक वाढणार, तुमच्या पिकाची फूल फांद्या वाढ याच्यावरती तुम्हाला भरपूर हे होईल. आता यांचा जो प्रश्न होता त्याचा एक दुसरा पार्ट मी सांगतो की जर शेतकरी एका एकरसाठी जर 4 ट्रॉल्या फळ्या लावून जर शेणखत टाकत असेल, तर सरासरी 12 टन आपण ओलं शेणखत आणलं, आपण असं गृहीत धरू. परंतु ते 12 टन शेणखत जर तुम्ही वाळवलं, तर मी असं गृहीत धरतो की 25 ते 30% आपल्याला सुकलेलं शेणखत जर मिळालं, तर ते तुम्हाला जमिनीमध्ये 3 टन मिळते. त्याची कॉस्ट जर तुम्ही गृहीत धरली तर 7,000 आहे दर ट्रॉलीचा, 7-8 हजार. तर 7 28 हा 28,000चं शेणखत येतं. 28,000चं शेणखत आपण जरूर टाकावं, परंतु कोणत्या स्वरूपात टाकावं अशी प्रक्रिया केलेल्या स्वरूपात, जेणेकरून आपल्या जमिनीचं आरोग्य सुद्धा खराब होणार नाही आणि आपल्या पिकाची वाढ पण चांगली होईल. कुठंतरी ह्या माध्यमातून शेतकऱ्यांची एक प्रगती आपल्याला पाहायला मिळेल. आणि भविष्यामध्ये रासायनिक शेतीसाठी सुद्धा जे रासायनिक खतं तुम्ही शेतकरी मित्र जे जमिनीमध्ये वापर करताय, ह्या रासायनिक खताची पिकाला उपलब्धता होण्यासाठी सुद्धा, जीवाणूची संख्या वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला जमिनीमध्ये गांडूळ खत गरजेचं आहे, महत्वाचं आहे. गांडूळ खतासोबत जैविक गोष्टी ज्या आहेत, जैविक तुमचे जे औषधं आहेत, ते जैविक वापराचा जास्त वापर व्हायला पाहिजे शेतीमध्ये. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या पिकाचं नुकसान पण कमी होईल, प्रोडक्शन पण वाढेल आणि कुठेतरी शेतकऱ्यांची प्रगती होईल.